श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मानवतेचा आकाश दिवा लावूनी रेखाटूया समानतेची रांगोळी. सुसंस्काराच्या पेटवूनी पंत्या प्रत्येक हृदयी साजरी करू दिवाळी. अभंग स्नानाने उजळेल तन मन सुखाने नातील दिवाळीचे क्षण. आपल्या कुटुंबावर कोणतेही कधीही वाईट संकट अडचणी येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. तसेच पितृदोष असेल आणि आपल्याला काही शत्रूंचा त्रास होत असेल तर तुम्हाला या दिवाळीचे अभंग स्नान करताना एक उपाय हा करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तूही टाकायची आहे. यामुळे आपली शत्रुपीडा नष्ट होईल, बाहेरील बाधा असेल, नजरदोष असेल तर तो दूर होईल. तसेच आपल्या घरातील दरिद्रता, गरिबी नष्ट होईल. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. आपल्या कुटुंबावर वाईट वेळ, वाईट संकट येणार नाही. तर ही कोणती वस्तू आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. दिवाळीमध्ये आपण अभंग स्नान करतो तर याची काय महत्त्व आहे बघा. कोणतीही गोष्ट करताना आपल्याला त्यामागच्या गोष्टी किंवा त्यामागच्या काही आख्यायिका, तसेच त्याचे महत्त्व किंवा त्या गोष्टी का केल्या जातात तर हे माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. दिवाळी या सणाच्या दिवशी विविध गोष्टींना महत्त्व असते. वसुबारस, धनत्रयोदशी, यमदीपदान, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज तर असे दिवस हे दिवाळी सणाचे असतात. वसुबारसच्या दिवशी आपण गाय वासराची पूजा करतो. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी, कुबेर देवता, धन्वंतरीचे पूजन केले जाते. आणि याच दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते. तसेच लक्ष्मीपूजन हा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपली पत्नी जी आहे ती पतीला ओवाळत असते आणि पती पत्नीला गिफ्ट स्वरूपात काहीतरी भेटवस्तू हे देत असतात. पती पत्नीच्या नात्यांना बांधून ठेवणारा असा हा सण म्हणजे दिवाळीचा पाडवा. आणि यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस असतो तो म्हणजे भाऊबीज. तर अशी आपण दिवाळी साजरी करत असतो. त्याप्रमाणेच अजून एक परंपरा दिवाळीमध्ये पाळली जाते ती म्हणजे अभंग स्नान. अभंग स्नानाला भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. अभंग स्नान म्हणजे काय तर तेल, सुगंधित उटणे किंवा अत्तर लावून दिवाळीच्या पहाटे स्नान करणे. हे अभंग स्नान सूर्योदयापूर्वी केले जाते. रोज उशिरा आंघोळ करणारे सुद्धा बघा या दिवाळीमध्ये अभंग स्नान करतात. तर एवढे महत्त्व या स्नानाला आहे. अभंग स्नान हे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 4:30 ते 6 दरम्यान केले जातं. आणि या दरम्यान वातावरणात वात हा जास्त प्रमाणात असतो. त्याप्रकारे आपल्या शरीरात देखील वाताचे प्रमाण हे जास्त असते. अशा वेळी अभंग स्नानाने शरीराला फायदाच होत असतो. त्याप्रमाणेच या ब्रह्ममुहूर्तावर दैवी लहरी ज्या आहेत त्यासुद्धा जास्त प्रमाणात सकारात्मक असतात. तर एवढे महत्त्व या ब्रह्ममुहूर्ताला आहे आणि त्यामुळेच अभंग स्नान हे ब्रह्ममुहूर्तावर केले जाते. आता दिवाळीमध्ये अभंग स्नान हे कोणकोणत्या दिवशी करतात तर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन तसेच बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. तर या दिवशी अभंग स्नान हे केले जाते. या अभंग स्नानामध्ये काय आख्यायिका आहे हे मी थोडक्यात सांगते. आणि यानंतर आपल्याला हे अभंग स्नान करताना आपण आपल्याला उटणे लावत असतो, तेल लावत असतो. त्याबरोबरच अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे ते आपण पाहणार आहोत. तर अशी आख्यायिका आहे की नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने 16,000 स्त्रियांना बंदी बनवून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याचा वध करून कृष्णाने त्या स्त्रियांना मुक्त केले आणि त्याचे पालकत्व स्वीकारले. त्यांना सन्मानांचे जीवन प्राप्त करून दिले. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कोणी या दिवशी मंगल स्नान करेल त्याचा नरकाची बाधा म्हणजे त्याला नरकाची बाधा होणार नाही. कृष्णाने सुद्धा त्याला तसा वर दिला. त्यानुसारच आपल्याला नरकात जाण्यापासून वाचवणारे पवित्र व मंगल स्नान या दिवशी पहाटे केले जाते. आणि म्हणूनच नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभंग स्नानाला खूप महत्त्व आहे. शरीराची कांती तजेलदार व्हावी, आपले स्नायू बलवान व्हावे यासाठी सुद्धा अभंग स्नान हे केले जाते. तिळाचे तेल हे हाडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. अंगाला लावायचे तेल हे प्रत्येक भागानुसार, प्रत्येक प्रांतानुसार बदलत असते.
या दिवशी तिळाचे तेल, खोबरेल तेल, सुगंधित तेल, मोहरीचे तेल हे अंगाला लावले जाते आणि त्याप्रमाणेच उटणेसुद्धा अंगाला लावले जाते. यामध्ये सुगंधी कचोरा, मुलतानी माती, जठामासी, वाळा, नागरमोथा तर या आयुर्वेदिक औषधी वस्तू असतात. तर एवढे महत्त्व या अभंग स्नानाला आहे, जे आपण दिवाळीमध्ये करतो. असं काही नाही की अभंग स्नान हे फक्त दिवाळीमध्येच केलं जातं किंवा इतर दिवशी आपण करू शकत नाही. परंतु बघा, दिवाळीच्या सणाच्या वेळेला प्रत्येक व्यक्ती ही अभंग स्नान करत असते, आवर्जून करत असते. आता आपण अंघोळीच्या पाण्यात जर कोणती वस्तू टाकली तर आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी, संकटे सुरू आहेत तर ती दूर होतात. त्याप्रमाणेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम अखंड वास्तव्य करते आणि त्यासाठीच आपल्याला ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आपल्याला माहीत आहे की कुंकू हे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेमध्ये किती महत्त्वाचे आहे आणि त्याप्रमाणेच कुंकवाएवढेच महत्त्व अजून एका गोष्टीला आहे, ती म्हणजे हळद. लग्नामध्ये सुद्धा नवरा नवरीला हळद लावली जाते आणि त्यामागे त्यांना बाहेरील बाधा, नजरबाधा होऊ नये, तसेच वाईट शक्तींपासून त्यांचे संरक्षण व्हावे, तर हा हेतू असतो. ज्या हळदीचा वापर आपण रोजच्या जेवणामध्ये, स्वयंपाकघरामध्ये करत असतो, तर ही चिमूटभर हळद आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी असतो. हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होत असतो. तसेच आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा लाभते. हळदीचा आपण दिवाळीमध्ये अजून एक उपाय करू शकतो आणि तो म्हणजे विवाह जमवण्यासाठी. लक्ष्मी विष्णूच्या फोटोमागे आपण एक हळदीची पुडी बांधून ती ठेवू शकतो. तसेच सूर्याला अर्घ्य देताना आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आपण आणि त्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यावं. आपण अभंग स्नान करतो, त्यामुळे आपली अंघोळ ही सूर्योदयापूर्वी होते. त्यामुळे तुम्ही नक्कीच दिवाळीमध्ये सूर्याला अर्घ्य हे देऊ शकता. आता आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकणार आहोत, तर तुम्ही काय करू शकता, तर एका तांब्याभर पाण्यामध्ये 1 चमचाभर हळद टाकू शकता आणि प्रत्येकाच्या अंघोळीच्या बादलीमध्ये हे पाणी थोडे थोडे टाकू शकता. आपल्या कुटुंबावरती कोणतेही संकट येऊ नये, तर म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आणि त्याबरोबरच अजून एक गोष्ट आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ती म्हणजे कापूर. कापुराची एक वडी घ्या आणि त्याचे बारीक पूड करा, चुरा करा आणि तो आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. तसेच गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर त्याचे सुद्धा 2 ते 4 थेंब तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. यामुळे नकारात्मक शक्ती जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरातून नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता येईल. कारण हळदीमध्ये, कापूरमध्ये नकारात्मकता दूर करण्याचे सामर्थ्य असते. वाईट शक्तींपासून सुद्धा आपले संरक्षण करत असते. तर एवढे महत्त्व या हळद आणि कापूरला आहे. हळद ही आरोग्याच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे दिवाळीचे अभंग स्नान करताना आपल्याला तेल, उटणे हे लावायचे आहेच, पण त्याबरोबरच अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडासा कापूर आणि शक्य असेल तर थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.